पिंपरी चिंचवडमधील एक प्रेम प्रकरण उघड झाले आहे। निलेश शिंदे आणि सुशील काळे हे दोन्ही एकाच मुलीवर प्रेम करत होते। या प्रेम प्रकरणामुळे एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चारचाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना मध्यरात्री 1च्या सुमारास टेल्को रोड यशवंतनगर या ठिकाणी घडलेली आहे। या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे। वाघोलीतून पुण्याच्या दिशेने माल वाहतूक करणारा ट्रक MH12VF 6441 येत होता। त्यावेळी जकात नाका चौकातील सिग्नलवर एका दुचाकीवर तिघेजण थांबले होते। भरधाव वेगाने असणाऱ्या ट्रकने मागून दोघांना धडक दिली। त्या जोरदार धडकेमुळे तिघेजण फरफटत गेले। त्यातील दोघांचा मृत्यू आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। सोमवारी रात्री 10:30 वाजता हा अपघात घडला। महाविद्यालयीन युवक हे मूळचे लातूरचे। कल्याणी नगर अपघात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली असून कार चालक बाळाच्या रक्ताचे नमुनेच बदलल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे। या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि CMO डॉक्टर श्रीहरी हार्नोर यांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। मुंबईच्या धारावीमध्ये गोदामाला रात्री 3च्या सुमारास आग लागली होती। आगीचे कारण समजू शकलेले नाही, पण रात्रीच्या सुमारास आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता। प्राथमिक माहितीनुसार 6 जण आगीमध्ये गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पुण्यातील श्रीमंत बाबाच्या अल्पवयीन मुलाने कल्याणी नगर येथे 2 तरुणांचा चिरडल्याचे पोर्शे कार अपघात प्रकरण देशभर गाजत असतानाच कल्याणमध्ये एका बड्या बाबाच्या मुलाने महागड्या लक्झरी कारवर स्टंट केल्याने खळबळ उडाली आहे। कल्याणच्या आसपास चालत्या BMWच्या बोनेटवर बसून एक तरुण स्टंट करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। या तरुणाच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीचे वडील निवृत्त सरकारी अधिकारी आहेत। शुभम मिथालिया वय वर्ष 21 असे या तरुणाचे नाव असून या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे। ज्या पक्षकाराला न्याय मिळावा म्हणून न्यायालयात त्याची बाजू मांडली त्याचा खटला लढला, त्याच व्यक्तीची वकिलाने खुराडीने गाव घालून निर्घुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या हत्याकांडामध्ये त्या वकिलाच्या मुलानेही त्याची साथ दिल्याचे समोर आले आहे। रिक्षा चालकाने रस्त्याने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला। भर रस्त्यात तिचा हात पकडून विनयभंग केला। या प्रकरणी रिक्षा चालकाला कोंढवा पोलिसांनी केली आहे। हा प्रकार 25 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कोंढवा खोर्ली येथे घडला आहे। अहमदनगर जिल्ह्यात वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यास आलेल्या आपल्या मित्राची मित्रानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना पाथर्डी तालुक्यातील कोडगाव आटरे गावात घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। अविनाश जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे तर अमोल आटरे असं आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर अल्पवयीन मुलाच्या ठोळक्यानं जीवघेणा हल्ला केला आहे। या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल व त्यांचे बंधू किरण खर्जुल आणि दीपक खर्जुल यांच्यावर अल्पवयीन मुलांच्या ठोळक्यानं धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत। शेती कामातून झालेल्या किरकोळ वादातून बारडवाडी तालुका राधानगरी येथे एका तरुणाने आईच्या डोक्यात खोरे मारून तिचा खून केला। मालुबाई श्रीपती मुसरे वय वर्ष 70 असे मृत आईचं नाव असून त्यांचा मुलगा संदीप वय वर्ष 32 याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे।